सो हे व्हॉट इज अप गाइस, होप यू आर हॅव्हिंग अ डिलिशियस डे. मी हर्ष पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनल पाटील रसोईवर. तर आजचा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठं जाणार आहोत. तर हा आपण चाललोय मोहम्मद अली रोडला. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल रमजानचा महिना चालू आहे आणि रमजानच्या महिन्यात मोहम्मद अली रोडला नॉनव्हेज लव्हरसाठी हेवन असतं. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुम्हाला तिकडे खूप काही बघायला भेटणार आहे आणि त्यांची स्पेशालिटी आहे त्यांची स्वीट्स. तर स्वीट्स तर आपण नक्की ट्राय करणार आहोत. त्याच्यातले मला काही काही खूप आवडतात, तेही आपण ट्राय करू. थोडासा नॉनव्हेज स्टार्टर्स पण ट्राय करू. होप यू आर हॅव्हिंग अ डिलिशियस डे. तर आता आपला सर्वात पहिला आपला जो आयटम आहे मेनू मधला तो आलेला आहे. हा आहे चिकन टिक्का मिक्स प्लॅटर. याच्यात आपल्याला एक पहाडी टिक्का आहे 2 पीस रेशमी कबाब आहेत, 2 पीस मलाई कबाब आहेत, टिक्का आणि 2 पीस आपल्या नॉर्मल वाले टिक्का आहेत. आणि आपला दुसरा आहे चिकन बैला रोटी आणि चिकन रोल. तर सर्वात पहिला मी टिक्का ट्राय करतो. थोडासा लिंबू टाकू आपण आणि हा यांचा रश्मी कबाब बोलतात. आपल्या इथं रश्मी कबाब म्हणजे ते शेवय वगैरे लावलेलं असतं, पण यांचा यो नॉर्मल आहे. तोंडात गेल्या गेल्या एकदम मेल्ट झाला. त्यात मी लिंबू टाकलाय. त्या लिंबूचा किक पहिला घासातच लिंबूचा किक बसला. त्यांचा मलाई टिक्का कबाब. मलाई टिक्का कबाब पण ज्युसी एकदम. आता आपण याच्यावर कांदा टाकू. तर आता कांदा वगैरे टाकून परफेक्ट बाईट बनवलं. कांदा वगैरे टाकून एवढा जास्त येणार आला, बिना कांद्याचं चांगला लागतं. आता आपण पहाडी ट्राय करू. पहाडी थोडा ड्राय वाटते मला. पहाडी खूप ड्राय आहे. पहाडीवर कांदा टाकू आपण. आय थिंक मलाईमुळे कांदा वगैरे सोबत चांगला नाही आला. हा कांदा सोबत चांगला आला. आता आपला नॉर्मल टिक्का आम्ही लास्टला खाल्ला, कारण की आपण नॉर्मली पण खातोच आपल्या इकडं. हा पण ड्राय आहे. खास ना वाटला. तर पूर्ण प्लॅटर मध्ये मला फक्त हा आवडला. मी याला चुकून रेशमी कबाब बोललेलो मगाशी, पण हा आहे अस्लाम टिक्का, अस्लाम चिकन टिक्का. पूर्ण प्लॅटर मध्ये हा मला बेस्ट वाटला आतापर्यंत. हा वाला
आता आपण आपला दुसरा जो बैदा रोटी आणि चिकन रोल आहे तो ट्राय करू. तर हा आहे आपला चिकन रोल आणि बैदा रोटी. मला असं वाटतंय की टिक्कापेक्षा हा चांगला लागेल म्हणून मी हा लास्टसाठी ठेवला. तर आता पहिला विदाऊट लिंबू ट्राय करू. स्वीट जास्त आहे त्यात, चिकन कमी. याच्यात जरी पीठ जास्त नाही असलं ना, चिकन कमी, तरी टिक्कापेक्षा कितीतरी चांगला लागतंय. आता आपण लेमन टाकून ट्राय करू. एकदम कमी लागतंय. हा पीस मी तुम्हाला दाखवायला पाहिजे होता. तो असा एंडिंगवाला पीस होता म्हणून पीठ जास्त होता. आता मिडलवाला आहे ना, नुसती स्टफिंग आहे, पीठ आहेच नाही. स्पायसी पण आहे. आय थिंक हिरवी मिरची टाकलं ना, ती प्रॉपर कुक नाही झाली, कच्चीच आहे. पूर्ण तोंडात माझ्या सध्या हिरवी मिरचीचा पूर्ण तिखटपणा झालाय. भारी पण वाटतंय. याच्यात ग्रीन चिली टाकलेत खूप. ते बघू शकता, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या सगळ्या आहेत त्याच्यात. आता बैदा रोटी घेऊ. आमच्या इकडे भेटते ना, ती चांगली लागते थोडी. म्हणजे मला एवढी खास नाही वाटली. आणि दोघांची टेस्ट ऑलमोस्ट सेम आहे. फक्त याच्यात किमा चिकन आहे बुर्जीसारखा, आणि याच्यात पीस आहेत छोटे छोटे. बाकी सेम आहे. आतमध्ये अंडा आहे, सेम मैदा आहे. ठीक आहे, ठीक वाटली. थोडा लिंबू टाकू. लिंबू टाकून थोडा चांगला लागतंय. यावेळेला अंडा थोडा जास्त आहे. अंड्याच्या जास्त असल्यामुळे टेस्ट जरा चांगली अजून लागली. तर आता मी खाल्लं चिकन रोल, तर एक नंबर होता. मला खूप आवडला. तोंडात टाकल्या जो ब्लास्ट होत होता ना फ्लेवर्सचा, मिरची, चिकन, ती ग्रेव्ही, हा एक नंबर. फक्त चिकन बैदा रोटीमध्ये मला असं वाटलं की चिकन कमी आणि अंड्याची भुर्जी होती मला वाटतं त्याच्यात. कारण की टेस्ट समजतं मला आपल्याला, आपण एवढा खातो तर. चिकन मी फक्त नावासाठी टाकलेला, भुर्जीच होती आणि ऑमलेट खूप जाड होता. पण टेस्ट ठीक होती, पण कॉम्प्रोमाइज केलं थोडासा त्याने. शोरमा खायला. चिकन प्लॅटर तर खाला, आता शोरमा खाऊन बघू. रुमाली रोटीवाला घेतलाय. आपल्या इथं नॉर्मली भेटत नाही रुमालीवाला. आता इथं रुमालीवाला खाऊन बघू कसं लागतंय. प्राइसिंग आहे रेग्युलर 50, एक्स्ट्रा चिकन 70, चपाती 50 आणि रुमाली 100. तर आता नादिर भाईने आपल्याला शोरमा बनवून दिलाय. अनवे त्यांचं शोरमाचं दुकान आहे. तर आता आपण टेस्ट करू, कारण की आपल्या इथं नॉर्मली रुमालीवाला भेटत नाही. हम लोग इधर नॉर्मली पूर्ण भरले, तुम्ही बघू शकता. रुमालीचा फायदा बघा, एकदम पतली आहे
रुमाली रोटी आणि आतमधली स्टफिंगची पूर्ण टेस्ट समजत आहे. आपण नॉर्मली ते जाडवाल्याच्यात घेतो तर टेस्ट समजत नाही, याला समजत आहे प्रॉपर सॉस वगैरे. आणि 3 टाईपचे टिक्का चिकन आहे त्यांच्याकडं. आपला नॉर्मल टिक्का, जो पहाडी, अरे कोणचा आहे हे मलाई टिक्का. 3 टाईपचे टिक्का ते एक शोरूममध्ये टाकतात. कोण कोण त्याचा वेगळा वेगळा हे पूर्ण एखाद्यात टाकतात, त्याच्यामुळे सगळे फ्लेवर लागतात. खूप चांगलं आहे. मी मगासपासून खातोय, तर आता जरा पोटाला सोडायची गरज आहे. तर आता येऊ घेतलंय मिंट मोजितो. डेकर यासाठी ठीक आहे, त्याची नॉर्मली टेस्ट बरोबर नाही आहे. पण घेतलंय ब्लूबेरी चांगला आहे का? हे फक्त डेकर यासाठी चांगलं आहे. तर आता बारी आहे स्वीट डिशची. याच्यासाठी मोहम्मद रोड फेमस आहे. तर त्याच्यातला एक एकदम फेमस पदार्थ म्हणजे मालपोहा. आणि तो आम्ही नेहमी येतो तर मॉडर्नमधूनच खातो आणि आज पण तिथंच आलो आहे. तर आता आपण तिकडून एक घेऊ मालपोहा आणि मग तुम्हाला टेस्ट सांगतो. तर आत्ता आपल्याकडे आहे मोहम्मद अली रोडचा एकदम फेमस डेझर्ट नंबर 1 वाला मालपोहा. आणि तो पण मॉडर्नचा. तिथं लोक लांबून लांबून येतात खायला, स्पेशली रमजानच्या टायमाला. तर आता आपला मालपोहा आपल्याकडे आहे, आता आपण टेस्ट करू. गरम आहे. गरम आहे खूप. जस्ट तव्यातून काढून डायरेक्ट याच्यात टाकले. आता मला टाकू. मालपोहा एक अशी गोष्ट आहे ज्याला कुठल्याच स्वीटसोबत कम्पेअर नाही करू शकत. तुम्हाला माहिती असेल किंवा मी सांगितलं असेल कुठल्या माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, मी जास्त गोड नाही खात. पण मालपोहा आणि अजून एक आहे ते मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवीनच. मालपोहा आणि ती गोष्ट या बाबतीत किती गोड झाले. हा बघू शकता मलाईमध्ये पूर्ण लबालब भरलेला आहे. A1 तो जेवढा टेस्टी आहे तेवढाच गरम पण आहे, कारण की यांचा तवा कधीच बंद नाही. तुम्ही बघू शकता गरम गरम पण चालूच आहे. आणि आजूबाजूला पण तुम्ही बघू शकता सगळ्यांचे तवे बंद आहेत. फक्त मॉडर्नवालेच आहेत ज्यांचा तवा चालूच असतं, कारण की ते लोक तशी टेस्ट प्रोव्हाइड करतात. तर मोजितो घेऊन जरा मूड खराब झाला आमचा, म्हणजे एक्सपेक्टेशन्स व्हायचं रिॲलिटी झाली. म्हणून आता आम्ही स्पेशल मँगो ज्यूस घेतलं आहे, ते रॉयलवाल्यांचाच. मगाशी ज्यांच्याकडून आपण रोल खाल्ले. आता याच्यात काय स्पेशल आहे ते आता पिऊन आणि खाऊनच समजेल. तुम्ही बघू शकता याच्यात पीस वगैरे आहेत. आंबा मला वाटत नाही एवढा चांगला लागेल, कारण की अजून सीझन चालू नाही झाले आणि यांना कुठून भेटले माहिती नाही. मगाशी मी बोललो तिकडे एक्सपेक्टेशन व्हायची रिॲलिटी झाली, पण आत्ता झाली एक्सपेक्टेशन व्हायची. मला वाटलं चांगला नाही लागणार, पण यांचे आंबा लिटरली गोड मध लागतंय. 2025चा पहिला आंबा.
तुम्हाला बोललेलो दुसरा पदार्थ पण आहे गोडमध्ये मालपोहा नंतर ती आहे मावा जिलेबी आणि मावा जिलेबीवर रबडी म्हणजे जन्नत. मालपोहा म्हणून सध्या एवढं हॅवी झालं का अजून गोड गोड नको वाटतंय पण मावा जिलेबी मिस नाही करू शकत. मावा जिलेबी बेसिकली असं वाटतं एकदम क्रिस्पी फ्राईड केलेला गुलाबजाम आहे कालावाला पण त्यात रबडी टाकली का अजून भाव लागतं. मोहम्मद अलीला मावा जिलेबी आणि मालपोहा हा मस्ट ट्राय. जिलेबी खाऊन खूप जास्त हॅवी झालंय. आता सध्या मला गोड कडप बघवत पण नाही. आम्ही ते फेरणी काय आहे ते घेणार होतो पण आता अजून नाही करू शकत, अजून नाही गोड खाऊ शकत, कॅपॅसिटी संपली. तर आता फायनल आपण एक मिल्कशेक पिऊ. तर आपण पिणार आहोत मिल्कशेक. हा आहे केसर बदाम आणि पिंकवाला मिक्स फ्रूट. तर आता आपण केसर बदाम थोडा सांगू. केसर बदाम करतोय तर ह्यो आहे केसर बदाम. नुरानी मिल्कशेक तुम्ही ऐकलंच असेल. तोंडात टाकल्या काजू बदाम पिस्ता सगळ्यांचा हे झाला तोंडात. बेस्ट. काजू बदामची क्वांटिटी एवढी आहे ना खूप जास्त. सिरियसली खूप हॅवी झाला. मी एवढा स्वीट्स खात नाही आणि मालपोहा आणि मावा जिलेबी खरंच खूप हॅवी असतात कारण की ते ओव्हर गोड असतात म्हणून त्यांची टेस्ट चांगली लागतं. आणि ते मोजकेच पदार्थ आहेत जे मी गोडमध्ये खातो. आम्ही दरवर्षी जातो तिकडं पण यावर्षी दरवर्षीसारखी टेस्ट नाही भेटली. दरवर्षी जे आम्ही खातो ते पण होतं यावर्षी त्यात. पण मालपोहा वगैरे झालं, मावा जिलेबी झाली तर आधीसारखी टेस्ट नाही आहे त्यांची. आणि प्राइसिंग पण जरा हाय केले त्याने मी खूप दरवर्षीप्रमाणे. म्हणजे यावर्षी मे बी जास्त गर्दी होत चालल्या हल्लो दरवर्षी तर ते जरा कॉम्प्रोमाइज करायला लागलं टेस्टमध्ये घाईघाईत काम करून. तर आय होप सो गाईज आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. जर आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब नसेल चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स अलॉट. भेटू परत अशाच व्हिडिओमध्ये.